आणि आता एक वेगळी बातमी. अनेकदा कोमात गेलेल्या एखाद्या रुग्णाला अनेक वर्ष लाईफ सपोर्टवर जिवंत ठेवण्याची वेळ येते. अपघातामुळे किंवा मानसिक धक्क्यामुळे असं होऊ शकतं. अशावेळी रुग्णाचा मृत्यू झाला तर त्याची आणि कुटुंबियांचीही सुटका होईल असा विचारही अनेकदा मनात येतो. आतापर्यंत यावर उपाय नव्हता, पण सुप्रीम कोर्टानं दिलेल्या एका निर्णयामुळे परिस्थिती बदलू शकते. बघूया हा स्पेशल रिपोर्ट. हरीश राणा. हरीश गेली 13 वर्ष बेडला खिळून आहे. त्याच्या आयुष्यातल्या एका अपघातानं त्याची ही अवस्था झाली आहे आणि गेली 13 वर्ष तो असंच आयुष्य जगतोय. हरीश सारखे असे अनेक रुग्ण आपल्या भारत देशात आहे. त्यांचं आयुष्य जन्म मृत्यूच्या अशा व्यूहात अडकलंय की त्यातून बाहेर पडण्याचा त्यांच्याकडे एकही मार्ग नाही. म्हणूनच इच्छा मरणाची मागणी ही पुढे आली आणि एकूणच निष्क्रिय इच्छा मरण यासाठी आणि या विषयावर सर्वोच्च न्यायालयानं एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय आणि त्यातून हरीशची या अवस्थेतून सुटका होणार आहे. हरीश हा चंदीगडच्या पंजाब विद्यापीठातून बीटेकचं शिक्षण घेत होता. त्यावेळी म्हणजे 2013 मध्ये वसतिगृहाच्या 4थ्या मजल्यावरून तो खाली पडला आणि त्याचं पूर्ण शरीर अर्धांगवायूनं ग्रासलं. तो कोमात गेला. डॉक्टरांनी सांगितलं की त्याच्या मेंदूच्या नसाही पूर्णपणे सुकल्यात. हरीश या आजारातून बाहेर येण्याची शक्यता नसल्याचंही डॉक्टरांनी घोषित केलंय. मात्र गेली 13 वर्ष हरीश व्हेंटिलेटरवरच्या सपोर्ट सिस्टममुळं जिवंत आहे. जनहित याचिका आपल्या मुंबईच्या हायकोर्टमध्ये दाखल केली होती. हायकोर्टाने सुद्धा त्याच प्रकारचे निर्णय खरं म्हटलं जर का तर दिले होते, परंतु त्यातल्या काही गोष्टी झाल्या आहेत, काही गोष्टी झालेल्या नाहीत, अशी आता सध्याची अवस्था आहे. बरोबर. परंतु सुप्रीम कोर्टच्या या निर्णयामुळे एकंदरीत ह्या सगळ्या प्रकाराला चांगलीच चालना मिळेल आणि ज्या काय अर्धवट राहिलेल्या गोष्टी आहेत तर त्या गोष्टी पटपट पुढे जातील आणि हा सन्मानाने मरण्याचा जो अधिकार आहे हा प्रत्येक भारतातल्या नागरिकाला आता अवेलेबल होईल अशी आशा बाळगतो. इच्छा मरणाची परवानगी कशी मिळाली? 2018 मध्ये कोर्टाकडून निष्क्रिय इच्छा मरणाला परवानगी. यामध्ये जो रुग्ण बराच होऊ शकत नाही त्यावरील उपचार बंद केले जातात. या निर्णयानंतर हरीशच्या कुटुंबियांची हायकोर्टात याचिका. सुप्रीम कोर्टाकडून 2 मेडिकल रिपोर्ट तपासून निर्णय. त्यानुसार एम्स रुग्णालयात हरीशचा लाईफ सपोर्ट हटवला जाणार. त्यानंतर पुढील महिनाभर हरीशच्या प्रकृतीकडे लक्ष ठेवलं जाईल. 2011 मध्ये कोर्टानं 35 वर्षांपासून कोमामध्ये असणाऱ्या मुंबईतील अरुणा शानबाग यांच्या निष्क्रिय इच्छा मरणाला परवानगी नाकारली होती. मात्र हरीश राणाच्या कुटुंबियांनी दाखल केलेली याचिका सुप्रीम कोर्टानं आता निकाली काढली आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.